शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र या भागामध्ये काल रात्री तयार झालेलं आहे. शिवाय या भागामध्ये म्हणजे छत्तीसगड, तेलंगणा, ओरिसा, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि रायलसीमा भागामध्ये अगदी केरळपर्यंत पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती अजून सक्रिय आहे. मान्सूनच्या प्रगतीमध्ये काल फारशी वाढ झालेली नाही आहे. केरळमधील निकष पूर्ण होताच मान्सून पुढे सरकेल, परंतु त्यासाठी अजून आपल्याला किती वाट बघावी लागते ते आपण बघूयात. आज 29 तारखेला पावसासंदर्भातला पहिला रेड अलर्ट पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आलेला आहे. शिवाय या ठिकाणी धुळीच्या वादळाचा देखील अलर्ट आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये मात्र उष्णतेचा रेड अलर्ट दिलेला आहे. विदर्भामध्ये आणि काही प्रमाणात तेलंगणामध्ये उष्णतेचा किंवा आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी उष्णतेच्या लाटेची तीव्रता विदर्भ वगळता कमी झालेली आहे. 30 तारखेला आपल्याला उष्णतेची लाट ही केवळ आंध्र प्रदेश आणि राजस्थानचा पश्चिमी भाग याच ठिकाणी दिसते. बाकी ठिकाणी पावसाचा आणि विशेष म्हणजे मध्य भारतात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये गारपिटीचा देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे 30 तारखेपासून पावसाळी ॲक्टिव्हिटीज आणि खास करून प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत. त्यामुळे देशामध्ये पावसाला सुरुवात होते आहे. 31 तारीख अशी असणार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, गुजरातचा पूर्व भाग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या ठिकाणी एक WTचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. बहुतांश राज्यांमध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढतील. प्री मान्सून ॲक्टिव्हिटीजच आहेत. अजून मान्सून देशामध्ये पोहोचलेला नाही आहे. म्हणजे 1 तारखेला देखील आपल्याला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 2 तारखेला विदर्भ वगळता महाराष्ट्रात उर्वरित भागात पावसाची शक्यता कायम आहे. तीच परिस्थिती आपल्याला 3 तारखेलाही दिसते. अंदाजात विशेष बदल नाही की भारताच्या खास करून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक आहे. आता गेल्या 48 तासात सिंधुदुर्गमध्ये दक्षिणेला सुद्धा पाऊस झालेला आहे. गोव्याला पाऊस झालेला आहे. तर अगदी केरळ ते गोवा असं या ठिकाणी पावसाळी क्षेत्र आहे. शिवाय आपण या पूर्ण भागामध्ये पावसाळी क्षेत्र बघतो. आपण आता बघतो की साधारण 4 आठवड्याचा अंदाज आपल्याला आलेला आहे आणि याचा आपण अन्वयार्थ लावणार आहोत की या 4 आठवड्यामध्ये काय होऊ शकतं. आता 28 म्हणजे कालपासून तर 4 जूनपर्यंतचा पहिला आठवडा आहे. यामध्ये फार पाऊस होणार नाही. मात्र कोकण किनारपट्टी आणि थोडं नंदुरबार, धुळेमध्ये पावसाची शक्यता अगदी छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीच्या काही भागात दाखवलेली आहे. यावर्षी तसं अल निनोचं वर्ष आहे. आता आपण बघतो की दुसऱ्या आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीला आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये अगदी मराठवाड्यापर्यंत पाऊसमान चांगलं असणार आहे. मात्र विदर्भात या आठवड्यात म्हणजे 11 जूनपर्यंत पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण जर तिसऱ्या आठवड्याचा विचार केला तर तिसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी सज्ज असतो. त्यावेळेस आपण बघतो की कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे दुसऱ्या आठवड्यापासून ती सुरुवात होते. त्यानंतर मग घाटमाथ्यावरचे जे जिल्हे आहेत, पुणे असेल, अहिल्यानगर असेल किंवा इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, याच्या पश्चिमी भागात देखील पाऊस वाढताना दिसतोय 18 तारखेपर्यंत. आणि महाराष्ट्र व्यापण्यासाठी पावसाचं प्रमाण तिसऱ्या आठवड्यात वाढेल. 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत म्हणजे संपूर्ण महिन्याचाच हा अंदाज आहे. आणि यामध्ये असं दिसतंय की पाऊसमान तसं सरासरीच आहे. फार पाऊस नाही आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा
मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण चांगलं पाऊसमान होईल. संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती राहील. तसा एक लक्षात घ्या, सरासरी जे जूनच्या पावसाचं प्रमाण आहे ते कमीच असतं आणि तरी देखील आपल्याला यावर्षी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये देखील जूनमध्ये सरासरी पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे. वातावरणात बदल होतोय. अंदमानात चांगल्या प्रकारचा पाऊस आहे. केरळमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. पुढे 48 तासात विशेष बदल नाही. कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते. उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं, परंतु मान्सूनच्या पुढच्या प्रगतीत फारसा प्रभाव नाही आहे. आपल्याला या ठिकाणी 31 तारखेला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होताना दिसते. थोडं या ठिकाणी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. अंदमानात मोठ्या प्रमाणात पावसाळी क्षेत्र आहे. उत्तर भारतात तयार झालेलं क्षेत्र थोडं मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 1 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा थोडं नंदुरबार, धुळ्यामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. त्याचबरोबर विदर्भात पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. कोकणामध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार होईल. पावसाळी ॲक्टिव्हिटीज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा वाढण्याची शक्यता आहे 2 तारखेला. 3 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस सक्रिय होऊ शकतो. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो. कोकणामध्ये पावसाळी प्रभाव वाढू शकतो. उन्हाळ्याचे अंदाज म्हणजे उष्णतेसंदर्भातले अंदाज आपण आवश्यकता असेल तरच घेणार आहोत, अन्यथा घेणार नाहीत. अजून उष्णतेची लाट 29 तारखेला आज आहे. मात्र कोकण किनारपट्टीसहित केरळपर्यंत थंडावा निर्माण होऊ लागला आहे. उद्या 30 तारखेला यामध्ये अजून घट होण्याची शक्यता आहे. 31 तारखेला भारताच्या बहुतांश भागातून उष्णतामान कमी होणार आहे आणि आपल्याला दिसतंय की 1 तारखेला बहुतांश भारतातील उष्णतामान कमी होईल. थोडं उष्णतेची लाट जी राहणार आहे ती विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये राहण्याची शक्यता आहे. मात्र ही देखील 2 तारखेपर्यंत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जवळपास 2-3 तारखेपर्यंत संपणे. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होईल त्या ठिकाणी उष्णतेची चुणूक आपल्याला बघायला मिळेल. यावर्षीच्या पूर्ण मान्सूनमधली वैशिष्ट्ये असतील. पण केवळ वाऱ्यांच्या डायरेक्शनसाठी हा मॅप बघत असतो. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती दाखवण्यात आलेली आहे. वाऱ्यांची स्थिती आपण जर बघितली तर या ठिकाणाहून वारे येत आहेत आणि अशा पद्धतीने ते वारे सरकत आहेत. या ठिकाणी देखील वारे अशा पद्धतीने सरकत आहेत. हे वारे जवळपास या ठिकाणापर्यंत असे सरकत आहेत आणि मग या ठिकाणी मात्र वारे किनारपट्टीकडे येताना दिसत आहेत. काही वारे आपल्याला या ठिकाणावरून अशा पद्धतीने जाताना दिसत आहेत. तर केवळ वाऱ्यांची दिशा ही अरबी समुद्रामध्ये डिस्टर्ब झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला मान्सून पुढे सरकताना दिसत नाही आहे. हे ECMWF मॉडेल आहे. आपल्याला दिसतंय की हवामानात जे बदल होत आहेत त्या बदलानुसार या भागामध्ये आपल्याला पावसाळी क्षेत्र विकसित होताना दिसतंय. अंदमानामध्ये पावसाळी क्षेत्र आहे आणि थोडं हा जो पावसाचा पट्टा आहे या ठिकाणी पाऊस सक्रिय होतोय. कोकणात केवळ ढगाळ परिस्थिती आहे. देशामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला WD मुळे तयार होताना दिसते. त्यानंतर आपण बघतो की कोकण किनारपट्टीला सुरत ते गोवा असं सुरुवातीला वातावरण विकसित होत आहे. ओरिसामध्ये पावसाळी वातावरण आहे. पूर्व भारतामध्ये आहे. 31 तारखेला आपल्याला थोडं जे वातावरण उत्तर भारतामध्ये तयार झालंय ते मध्य भारताकडे सरकताना दिसते आणि त्याचा परिणाम थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. त्यामध्ये आपल्याला थोडं कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या भागात सुद्धा पावसाळी ॲक्टिव्हिटीज बघायला मिळू शकतात. छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील किंवा नाशिकच्या काही भागात देखील पावसाळी ॲक्टिव्हिटीज आपल्याला 31 तारखेला बघायला मिळू शकतात. 1 तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होईल. पहिल्यांदा आपल्याला एक हवामानाचा जो सकारात्मक बदल आहे
तो आपल्याला दिसतोय आणि तो म्हणजे जे काही अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थितीमुळे अडखळलेलं वातावरण होतं ते 1 तारखेला आपल्याला किनारपट्टीवर धडकताना दिसतंय. 2 तारखेला केवळ ढगाळ वातावरण आहे. महाराष्ट्रात फार चांगल्या पावसाचा अंदाज नाही. मात्र कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसास पोषक स्थिती निर्माण होईल. 3 तारखेलाही कोकणात पाऊस सुरू होऊ शकतो. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात असू शकतं. मात्र केरळमध्ये आणि अगदी दक्षिण कोकणापर्यंत चांगल्या पावसाचं वातावरण तयार होत आहे. 4 तारखेला हे अतिशय चांगलं वातावरण दक्षिण भारतातील सगळ्या राज्यांमध्ये, मग तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा, आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याचा थोडा परिणाम आपल्याला महाराष्ट्रातही दिसेल. म्हणजे महाराष्ट्रात 4 तारखेला पावसाळी ॲक्टिव्हिटीज विदर्भासहित असण्याची शक्यता आहे. प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज स्थानिक स्वरूपात चांगल्या असू शकतात. शिवाय आपल्याला एक पहिल्यांदा 4 तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये काहीतरी स्ट्रेंथ निर्माण होते, ताकद निर्माण होते वाऱ्यांमध्ये असं दिसतंय आणि हा पहिला हवामान बदल आहे. केरळच्या दरम्यान तयार झालेली सिस्टम जर महाराष्ट्राच्या दिशेने वरती सरकली तर महाराष्ट्रात चांगल्या पावसाचं लक्षण आहे. परंतु यावर्षी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, मॉडेल 50 ते 60% बरोबर अंदाज देणार आहेत. त्यामुळे मॉडेलमधले अंदाज 100% जुळणार नाहीत. हे मॉडेल आपण केवळ मान्सूनच्या प्रगती बघण्यासाठी वापरत असतो. कशा पद्धतीने वातावरण तयार होईल, तर पावसाळी वातावरण 31 तारखेला सुरू होईल. त्याची प्रगती हळू भारतामध्ये होणार आहे. कशा पद्धतीने स्ट्रेंथ वाढते ते बघा. महाराष्ट्रात पावसाळी ॲक्टिव्हिटीज 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत होताना दिसत आहेत. कोकण किनारपट्टीला पाऊस सुरू होईल जवळपास 7 तारखेपर्यंत. आपण बघितलं तर काल आपल्याला 7 तारखेला जे महाराष्ट्रात वातावरण दाखवलं जात होतं तेवढी स्ट्रेंथ आज नाही आहे. त्यामुळे मॉडेलमधले सगळेच अंदाज आपल्या मनासारखे किंवा आपल्याला जसे मॉडेलमध्ये दाखवत आहेत तसे होणार नाहीत. आणि जून आणि जुलैचं वैशिष्ट्य असं असतं की या काळामध्ये जर मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात झाल्या तर चांगला पाऊस होतो. अन्यथा एकदा मान्सून सक्रिय झाला कोकणामध्ये की मग कोकण आणि विदर्भ अशाच, मग त्यातही पूर्व विदर्भ अशाच पावसाळी ॲक्टिव्हिटीज असतात. आपण या मॉडेलचा एक धावता अंदाज घेऊयात. आज थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिण कोकणाच्या दिशेने होऊ शकते, परंतु विशेष आज काही वातावरण नाही आहे. विदर्भात थोडं गडचिरोली, चंद्रपूरकडे वातावरण तयार होऊ शकतं. उद्या मात्र कोल्हापूर दक्षिण आणि थोडंफार वातावरण हे सातारा पश्चिम, सिंधुदुर्गमध्ये तयार होऊ शकतं. मात्र 31 तारखेला आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता कालपासून मॉडेल दाखवत आहेत. परंतु ती किती प्रमाणात तयार होईल हे बघावं लागेल. आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ किंवा एकूण विदर्भामध्ये ॲक्टिव्हिटीज 31 तारखेला असू शकतात असं आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणालाही पोषक स्थिती निर्माण होते. ठिकठिकाणी पावसाळी क्षेत्र तयार होईल. यामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये किंवा अगदी वाशिम, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा या भागामध्ये सुद्धा पावसाळी क्षेत्राची शक्यता आहे. जे स्थानिक पावसाचं वातावरण 31 तारखेला जे सुरू होईल असा अंदाज आहे तो मॉडेलचा कायम आहे. 1 तारखेला कोकण किनारपट्टी, घाटमाथा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुन्हा पावसाळी ॲक्टिव्हिटीज दाखवल्या जात आहेत. या सर्वदूर पाऊस नाही आहे हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. स्थानिक वातावरणासाठी मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस सुरू होईल. 3 तारखेला कोकण किनारपट्टीला वातावरण दाखवलं जाते. जसं मॉडेलमध्ये वातावरण दाखवलं जातं असा पाऊस पडत नाही आणि हे यावर्षीचं वैशिष्ट्य असणार आहे. त्यामुळे अगदी आपण दाखवला आहे तसाच अंदाज आणि मॉडेलने दाखवले तसाच पाऊस पडणार हेही आज यावर्षी एल निनोचं वर्ष आहे गृहीत धरता येणार नाही. त्यानंतर आपल्याला संपूर्ण घाटमाथ्यावर 3-4 तारखेला पाऊस आहे. तेव्हा मराठवाड्याच्या पूर्व भागात, विदर्भामध्ये देखील पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं. महाराष्ट्रातील पावसासाठी फार अनुकूल वातावरण अजून तयार झालेले नाही. 5 तारखेलाही पूर्व विदर्भ, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रात
ॲक्टिव्हिटीज असू शकतात. मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. कसं कसं वातावरण बनेल तसा आपल्याला अंदाज दिला जाणार आहे. पहिल्यांदा चांगलं वातावरण 6 तारखेला आपल्याला बनताना दिसेल. 7, 8, 9 तारखेच्या दरम्यान आपल्याला तळ कोकणात मान्सून अपेक्षित आहे आणि मग मान्सून आल्यानंतर मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ शकतो, ही एक अपेक्षा आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळे.